दिवसाची सुरुवात आहे शुभरवर. आपण कधी-कधी बघा असा आपल्याला अनुभव येतो, की आपण सर्व काही चांगलं करत असताना सुद्धा कधीतरी आपल्याला काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होते आणि मग ते वाईट असलं तरी मग आपण त्याकडे लगेच झुकून जातो. बऱ्याच दिवस आपलं बरं चाललेलं असतं आणि अचानक अशा काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात. बघा एखादा प्राणी जरी घेतला आपण त्याला किती सांभाळलं. एखादा उंदीर बघा. फॉरेन कंट्रीमध्ये उंदीर पाळणारे पण आहेत आणि मग ते चांगलं त्याला सांभाळलं वगैरे, परंतु कधी ना कधीतरी तो कुरतडणार. कधी ना कधीतरी तुमचा सोफा कुरतडेल किंवा एखादे महत्त्वाचे कागदपत्र कुरतडेल, कारण कुरतडणे हा त्याचा स्वभाव आहे. मनुष्यसुद्धा हा पापामध्येच आहे. तो पाप करणं हा त्याचा स्वभाव आहे आणि तो कधी ना कधी अशा प्रकारे वागणार आहे. बघा त्याच्या मनामध्ये काही ना काहीतरी विचार येतच राहतील. आपण बघा एखादं साधं उदाहरण देतो की आपण कधीतरी गाडी चालवत आहोत. सर्व काही शांत चालू आहे, व्यवस्थित चालू आहे, आपण शांतपणे काळजीपूर्वक गाडी चालवतो आहे आणि अचानक असं काहीतरी आपल्या मनात येतं आणि आपण वेगाने कोणाला तरी ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतो आणि ते करतोही आणि आपण मागचा पुढचा तो विचार करत नाही आणि ते तसं करतो. बघा रोमकारास पत्रामध्ये पाऊल काय म्हणतो बघा. रोमन्स ह्याच्यामध्ये पाऊल काय म्हणतो बघा आपण, की मी ते करीत नाही तर माझ्या ठायी वसणारे पाप ते करते. पाऊल म्हणतो आतमध्ये जे आपल्या पाप वसलेलं आहे ते ह्या सर्व गोष्टी करतात. आमच्यात पाप करण्याची ही प्रवृत्ती आहे आणि आम्ही देवाचे वचन पाळण्याने किंवा पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने चालण्यानेच ह्यापासून आम्ही लांब होऊ शकतो. आम्ही ह्याच्यापासून दूर राहू शकतो. बघा खूप महत्त्वाचं आहे. आम्हाला पाप हे नेहमी आमच्या समोर येणार आहे, आम्हाला ते प्रवृत्त करणार आहे काहीतरी वाईट करण्यासाठी. परंतु रोज देवाच्या सान्निध्यामध्ये राहा, रोज प्रार्थना करा आणि रोज पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन करा. ही वृत्ती जी आहे हळूहळू तुमच्यामधून कमी होऊन जाईल. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. रोमकारास पत्र ह्याचा 7वा अध्याय आणि 18वं वचन. रोमन्स चॅप्टर 7 अँड वर्स 18. कारण मला ठाऊक आहे की माझ्या ठायी म्हणजे माझ्या देह स्वभावात काही चांगले वसत नाही. इच्छा करणे हे मला माहीत होते, पण साधू कर्म करणे होत नाही. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.